या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. तारळे मतदारसंघातील जनतेच्या सुखदुःखात सदैव सोबत असलेला डोंगळे परिवार आणि गेली 5 वर्षे अभिषेक डोंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा शक्ती माध्यमातून या मतदारसंघातील काम पाहता तारळे जिल्हा परिषद मतदारसंघातून अमृता डोंगळे निश्चित निवडून येतील असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या सुविद्य पत्नी सायरा मुश्रीफ यांनी केले. शिरगाव तालुका राधानगरी येथील पूर्वमंगल कार्यालयात गोकुळचे माजी चेअरमन विद्यमान संचालक अरुण डोंगळे व राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस भोगावती शिक्षण मंडळाचे संचालक अभिषेक डोंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अभिषेक युवा शक्तीच्या वतीने तारळे जिल्हा परिषद मतदारसंघातील महिलांच्या करिता आयोजित करण्यात आलेल्या झिम्मा फुगडी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. अमृता डोंगळे म्हणाल्या, माझे आजोबा, वडील, चुलते भाऊ यांचा राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील कामाच्या जोरावर मी तुमच्या साथीने जिल्हा परिषद उमेदवार म्हणून इच्छुक आहे. मतदारसंघातील सर्व शाळा डिजिटलायझेशन करणे, सर्व मूलभूत गरजा त्याचबरोबर महिलांच्या करिता भरीव काम करण्याचा माझा मानस आहे. तुमची मुलगी, बहीण, मैत्रीण म्हणून माझा सांभाळ करा. मला एक वेळ काम करण्याची संधी द्या असे भावनिक आवाहन केले. झिम्मा फुगडी स्पर्धेत एकूण 22 संघांनी सहभाग घेतला होता. अभिषेक युवा शक्तीचे अध्यक्ष सुहास डोंगळे यांनी युवा शक्तीच्या वतीने राबवण्यात आलेल्या विविध सामाजिक उपक्रमाविषयी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन मृण्मय सातवेकर यांनी केले. सायरा मुश्रीफ, शीतल फराकटे, अमृता, अरुण डोंगळे, अभिषेक डोंगळे यांचा अभिषेक डोंगळे युवा शक्तीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी कुडाळच्या उपसरपंच अश्विनी पाटील, अनिता डोंगळे, संगीता भाटळे, चैत्राली डोंगळे, आरती दायशेटे, राजेश्वरी डोंगळे, मीनाक्षी डोंगळे, मेघा धनवडे, लक्ष्मण धनवडे, आशिष पाटील, चंद्रकांत डोंगळे आदी महिला उपस्थित होते. या स्पर्धेत विजेत्यांना आकर्षक बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आलं. टीव्ही नेक्स्ट मराठीसाठी राशिवडेहून सागर धुंदरे.